हे सगळं या प्रेम तरंगामध्ये आहे आणि त्याच्यावरच आज अभ्यास वर्ग आहे. पंथांना भक्ती अपेक्षित आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती अपेक्षित आहे, पण तरी सुद्धा ज्ञान हवंच. ज्ञान खडगा हाती धरायला पंथांनी सांगितलेलंच आहे, पण ज्ञानाच्या पुढेही प्रेम आहे. प्रेम काही नाही. प्रेम असेल तर सगळं मिळालं तुम्हाला. मग ज्ञान जरी कमी असेल तरी चालेल, पण प्रेम हे सगळ्यात आवश्यक आहे. आणि ते कसं मिळवायचं, आपल्या सद्गुरूचं प्रेम कसं मिळवायचं ते या प्रेम तरंगात सांगितलेलं आहे. प्रेम तरंग आपल्या अवधूत संप्रदायाची सुरुवात कशी होते आणि अवधूत संप्रदायाचं जे सार आहे, शेवटचं टोक आहे, तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतं. म्हणून बोधपीठाने हे वर्षच प्रेम तरंग वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. आम्ही बोधपीठ स्थापन केले त्याला 3 वर्ष झाली आहेत आणि हे वर्ष आम्ही प्रेम तरंग वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. तर आता थोड्याच वेळात आपण सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला. मी बबन दादांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगावेत आणि सुरुवात करावी. ते पत्र दिलेलं आहे, ते पत्र आपण वाचून पाहायचं आहे, त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यामुळे पत्र वाचून सुरुवात करूया आपण. तर तुम्ही पत्राकडे पहा, पाठीमागच्या बाजूला आहे. त्यांच्याकडे नवीन प्रत आहे, त्यांच्याकडे पाठीमागे त्याच्यामध्ये प्रिंट केलेला आहे पाठीमागे पुस्तकावरती. जुने असेल त्यांच्याकडे जुनी प्रत असेल तरी बाजूला दोघांमध्ये ऐकायला पत्र क्रमांक 14 श्री दिनांक 15/11/1884. किती वर्षापूर्वी पत्रलेलं आहे? 15/11/84. 15/11/84. पूर्वी काही सोयी नसल्यामुळे पत्राची वाट पाहत होतो आपण. आपल्या या गावातून बरेच मंडळी मुंबईला पत्रिकेमध्ये नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडलेले आहेत. वर्षातून ते इकडे येतात आणि ते जेव्हा परत जातात आणि तेव्हा इथे असणारी अवस्था त्याच्या मंडळींची आणि तिथून ते पोचल्यानंतर त्यांचं जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत लागलेली जी चळवळ असते तो एक त्याच्या असणारी टाटातूट असते. ती टाटातूट प्रेमाने कशी भरलेली होती, पण त्यांनी कसं प्रेमाने पत्र लिहिलेलं आहे त्यांना ते आपण सगळ्यांना बघायचं आहे. आणि हे पत्र आपल्या सर्वांना आलेलं आहे. आपल्या सद्गुरू आईने आपल्याला सर्वांना पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल आलेलं आहे. हे लक्षात घेऊन त्या पत्राकडे लक्ष द्या आणि हे पत्र नीटपणे ऐका. श्री गुरु बाल मुकुंद की जय. दीन दत्ताची विनयपूर्वक प्रार्थना. पत्राच्या सुरुवातीला आपण मागण्या लिहितो, नम्र वगैरे काय लिहितो आपण प्रेमळा. प्रत्येक पत्रामध्ये पत्रांच्या सगळ्या पत्रांमध्ये प्रेमळा, बाळानो, बाळा असा सगळा उल्लेख आहे. त्यांनी नम्रपणे इतक्या नम्रपणे लिहिलेलं आहे की विनयपूर्वक प्रार्थना असं म्हटलेलं आहे. विनयाने सांगितलेलं आहे. जी नम्रशीलता जी आहे, नम्रपणा जो आहे तो तिथे प्रत्यक्षात दिसतोय. त्या नम्रतेने आम्ही त्यांना म्हटलेलं आहे, बाळानो, मनुष्याच्या जीविताचा अमुक काळ असा नेम नाही. तुम्ही तरी देशांतरात निघाला, पुन्हा भेट होईल न होईल याचा निश्चय नाही. बोल तरी वचन होत असावा, सत्संग असावा, कारण संसार सागर फार घोर आहे. यात कामक्रोधादी मोठाले नखर आहेत. स्त्रिया सुसरी एकदा मिठी घातली की घात करणाऱ्या टपून बसल्या आहेत. मोहाचे अनिवार्य घोडे आहेत. कोणत्या वेळी घोड्यात पाडतील याचा नेम नाही. प्रारब्ध क्षयापर्यंत देहाचे साक्षीत्व बाळगून व्यवहार केलाच पाहिजे. प्रारब्ध क्षयापर्यंत देहाचे साक्षीत्व बाळगून व्यवहार केलाच पाहिजे. त्या अर्थी या अनुभव समुद्रातच शूरपणाने मोठ्या हुशारीने पार पडून गेले पाहिजे. म्हणून गुरुकृपेची नाव घेऊन ती चालवणारा खुद्दच नावाडी म्हणून तुमच्या हातात हे प्रेमतरंग किंवा दत्तकृत बालबोध नामक तीक्ष्ण शस्त्र देतो. याचे फार काळजी घेऊन संरक्षण करा. पुन्हा मिळण्यासाठी
हा प्रेमाचा गड्डा, अनुभवाचा पूजा, ज्ञानाचा दिवा, आत्मज्ञानाची किल्ली, बालमुकुंदाचा फोटो आतल्यात घुसलेला, आतले फुटण्याची काळजी न बाळगता तुमचे हाती देतो. जपून पठण करा, फक्त संगीत वाढल्यास अनेक फळे प्राप्त होतील. जपून पठण करा, फक्त संगीत वाढल्यास अनेक फळे प्राप्त होतील. केव्हा केव्हा आठवण केल्याने बुद्धीची मांद्यता जाऊन, कामकाजात हुशारी येऊन, अभ्यासात उत्तेजन मिळून, आत्मविचाराची पहाट म्हणून दिवसेंदिवस ज्ञानसूर्याग्नी उज्ज्वलितपणे प्रकाशू लागेल व अज्ञान तिमिराचा नाश होऊन जन्ममरणाचे खेळ चुकून अखंड शांतीच्या साम्राज्य सिंहासनावर अखंड स्थापित व्हावे. कोठेही गेला तरी ही चीज विसरू नका. कोठेही गेला तरी ही चीज विसरू नका. काळजासहित प्राण जाण्याचा जरी प्रसंग आला तरी हे बुक हातचे सोडू नका. काळजासहित प्राण जाण्याचा जरी प्रसंग आला तरी हे बुक हातचे सोडू नका. यातील बोधखंड तुम्हाला अनेक संकटातून पार करेल. त्यापासून उत्पन्न होणाऱ्या प्रेमरसाने गौरव पीडा निवारेल. नित्य कर्मापैकी याचे पठन हे कर्म आहे. नित्य कर्मापैकी याचे पठन हे कर्म आहे असे समजून फुरसतीनुसार पाहत चला. हे तुमचे कर्तव्य आहे. ही माझी गरीब आईची परदेशी मुलांना दूर प्रवासात जाताना वाटे म्हणजे आयुष्य क्रमांक लहान मुलाला शांत करा. ही ठळक वाक्य आहे. त्या ठळक वाक्याचा थोडासा आढावा घेत असताना बोध तरी वरचढ होत असावा, सत्संग असावा. बोध तरी वरचढ होत असावा, सत्संग असावा असं म्हटलंय. संत महाराजांचा जो बोध आहे, आपण गुरु केला सगळे लोक केल्याचं खेडेगाव म्हणतात मी गुरु केला सद्गुरु केला. तो गुरु केला सद्गुरु केला इथं पण ठीक आहे, पण गुरुने सांगितलेल्या आज्ञेचं पालन करणं किंवा त्या गुरुने सांगितलेल्या मार्गामध्ये राहणं, तो त्या मार्गाची वृद्धी करणं हे प्रत्येक सद्गुरु पुत्राचं नाम आहे. या सद्गुरु पुत्राचं काम आहे ते करण्याकरता त्यांना सत्संग हवा. त्याने अगोदर पहिला आपण सद्गुरु आहोत, आपण कोण आहोत हे त्याने समजून घ्यावं आणि ते इतरांना सांगून त्याच्यामध्ये वृद्धी करावी. जसं पूर्वीपासून आपण सगळं ऐकत आलेलं आहे की आपल्यासारखे गर्दी तात्काळ असं सद्गुरूचं बिल आहे. तर ते नेमकं काय आहे हे आपल्या बरोबरच्या जगाला देखील समजावून सांगण्याचं काम प्रत्येक गुरुपुत्राचं आहे. त्यासाठी आपण अभ्यासाला लागायला पाहिजे. आपण आपलं आचरण सुधारलं पाहिजे. आपण अभ्यास करायला सुरुवात करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे मेळावे ज्या ज्या ठिकाणी होत असतील त्या त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मेळाव्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण होते. त्या विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये परमार्थ साधनास लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर चरणी सर्वण करून त्यातून आपल्या संसाराचा उद्धार कसा करता येईल, आपलं आनंदी जीवन कसं जगता येईल याचं मार्गदर्शन होत असतं. त्याकरता सत्संग आवश्यक आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे सत्संग इथे जे होत असतील त्या सत्संगामध्ये बिनदिक्कतपणे भाग घ्यावा. गुरुने सांगितलेले ईश्वरी चिंतन जिथे जिथे चालतं तसं जिथे असं म्हणतंय ज्या हृदय पटलावर माझं चिंतन चालतं त्याला मी काही कमी पडू देत नाही. ज्या हृदय पटलावर ज्या अंतःकरणामध्ये माझं चिंतन चालतं, माझं नित्यस्मरण होतं त्याला मी काहीही कमी पडू देत नाही असं अभयवचन पंत महाराजांनी दिलेलं आहे. त्याकरता जिथे जिथे सत्संग होत असतील तिथे वेळात वेळ काढून वेळ मिळत असतो, फक्त काढावा लागतो. आपलं लक्ष नसतं तिकडे बऱ्याच गोष्टी होत असतात. असं म्हणतात की संसार करायला लागत नाही. संसार ही एक प्रोसेस आहे. संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो. आणि तुम्ही वेळ काढून गेला नाही तर तुमच्या हाती येणार नाही काही. आणि मग वाईट ते संपल्यानंतर वयाची 60 संपल्यानंतर जर आपण शोधायला गेलो तर काय हातात काय येत नाही, राम राम म्हणता येत नाही, तर या मी म्हणतो मग तो यम लवकरही तयारी करतो. तर तसं होऊ न देता
पुढे प्रेमतारंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की लहान वयातच विजय शिकावी, तर कोमलपणी मन वाकावं, जे काय आहे ते तरुणपणी जसं की चिंतन आहे त्या चिंतनामध्ये बालपण, तरुणपण, म्हातारपण जे आहे बालपणापासूनच आपल्या मनाला सद्गुरु नामाची गोडी लावून त्याला सद्गुरु चिंतनामध्ये रमवलं तर तुमच्या आयुष्यात तुम्ही धन्य व्हाल असं हसून पंतप्रधान सांगतात. त्याकरता सत्संग असावा. दुसरं महत्वाचं वाक्य आहे, प्रारब्ध क्षयापर्यंत देहाची साक्षीत्व बाळगून व्यवहार केलाच पाहिजे. पंतप्रधानांनी तुम्हाला व्यवहार सोडायला सांगितलेलं नाही, संसार सोडायला सांगितलेलं नाही. संसारात जाऊनच परमार्थ साधायचा आहे. देह आहे तोवर तुमच्या सगळ्या गादी असणार. तुम्हाला तुमचं कर्तव्य केलंच पाहिजे. कर्तव्यापासून लांब जाऊन काय पूर्वी जंगलामध्ये जायला लागायचं, अरण्यामध्ये जायला लागायचं अशी काही अवस्था नाही आहे. त्यांनी ठाम काय असं विष्णू सांगितलं, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही मी चालवतो, सगळी काळजी मी घेतो आहे. तो तुमचा पूर्ण व्यवहार बंद करू नका. घरदार सोडून नवरा बायको सोडून बाहेर जायची गरज नाही, मुलं बसून जायची काही गरज नाही. पत्रिकांपासून प्राप्त आहे. पण केव्हा तुमचं तिकडे नित्यस्मरण असेल, तुमचं लक्ष असेल, नित्य नामस्मरण असेल, नित्य चिंतन असेल तर या सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि ते सहज शक्य आहे असं पंतप्रधानांनी निश्चित सांगितलेलं आहे. त्यामुळे जन्मापासून मरेपर्यंत जो सगळा जो काळ आहे, जो प्रपंच जन्म या शब्दाचा अर्थ असा आहे, जन्मापासून मध्ये मृत्यूपर्यंत मध्ये जो गॅप आहे ते तुमचं आयुष्य आहे. या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य सुखकर कसं होईल, आनंदी कसं होईल, या सगळ्याचा आनंद हे निदान आहे. त्या आनंद कसा मिळवता येईल, त्या आनंद कसा मिळवत होतो, तो आपला आनंद आपल्या जवळ कुठे आहे याचा शोध घेण्याकरता प्रेमतारंगाचा अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. आणि आपण गोड प्रेमतारंगाचा अभ्यास पुढे करणार आहोत. याकरता पुढे असे वाक्य आहे, याकरता आवश्यक आहे गुरु कृपेची नाव घेऊन ती चालवणारा खुद्दच नावाडी बनून तुमचे हातात हे प्रेमतरंग किंवा दत्तकृत बालरूढ नाम तीक्ष्ण शस्त्र देतो. याचे फार काळजी घेऊन संरक्षण करा, पुन्हा मिळणे करेल. पंतप्रधान असं म्हणतात. याकरता काय आवश्यकता आहे, गुरु करा. गुरु केलाच पाहिजे. आपल्याला लहानपणापासून आई वडील आपले गुरु आहेत. हे सगळे जे गुरु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जो कोणी गायडन्स देत असेल तो तुमचा गुरु जरी असला तरी आत्मतत्वाची ओळख करून घेण्याकरता सद्गुरूची गरज आहे. सद्गुरू म्हणजे सच्चिद आनंदाचं ज्ञान. ते तुमचं आयुष्य आनंदमय आहात, तुमचा आत्मा आनंदी आहे, तुम्ही आत्मस्वरूप आहात, ते आपलं तुम्ही कोण आहात, मी कोण आहे याची आत्म्याची ओळख करून घेण्याचं काम सद्गुरू करतात. आणि तो सद्गुरू करून घेण्याची किमया झाल्याशिवाय, गुरु केल्याशिवाय तुम्हाला पुढच्या आयुष्याची जी वाटचाल आहे ती मिळणं कठीण आहे. त्यातून आपण आयुष्यावर धडपडत राहतो. की पंतप्रधान असं म्हणतात प्रेमतरंगामध्ये की गुरुकृपेची नाव घेऊन तुम्ही एका गुरु केला, तुम्हाला त्याने एका अभ्यास दिला, त्याला जो सगळा संसार मी सांभाळतो, सगळा संसार सुखी गावाला तुझी माझ्यावर दे, माझ्यावर सोपव आणि तू घालवत राहा. आम्ही उलट करतोय, आम्ही तर मीच करतो सगळं. तर आपण त्याच्यात नाही, आम्ही गुरु करतो जरूर, पण आमची सगळी जबाबदारी आम्ही त्याच्याकडे देत नाही, सगळी जबाबदारी आमच्याकडेच करतोय. मुलामध्ये मी केलं म्हणून आमचा मी आयुष्यभर कधी गेलेलो नाही आणि तो जात नाही. तो जाण्याकरता धडपड आहे. त्याकरता पंतप्रधानांनी प्रेमतरंगामध्ये सरळ सांगितले, प्रेमतरंगामध्ये एक तीक्ष्ण हत्यार आहे, ते तुमच्या हातामध्ये देतोय, तर जपून वापर करा, त्याची काळजी घ्या, तो परत मिळणार नाही. आणि ते कसं आहे, तो आहे प्रेमाचा गटा, अनुभवाचा पूज्य, ज्ञानाचा दिवा, आत्मज्ञानाची किल्ली, बालमुकुंदाचा फोटो आतड्यात भुसलेला, आतडे तोडण्याची काळजी न बाळगता तुमचे हाती देतो. जपून पठण करा, फक्त संगीत बाळगल्यास अनेक फळे प्राप्त. फक्त प्रेमतरंग आपल्या बरोबर ठेवला, जवळ ठेवला तरी भरपूर फळं प्राप्त होतील असं पंतप्रधानांनी निश्चित सांगितलेलं आहे. केव्हा केव्हा आठवण केल्याने काय होईल, लहान मुलांकरता आवश्यक आहे, जे अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांनी फक्त जवळ ठेवलं काय होईल सांगितले, बुद्धीची मान्यता जाऊन कामकाजात हुशारी येऊन
अभ्यासात उत्तेजन म्हणून आत्मविचाराची पाठ होऊन दिवसेंदिवस ज्ञानशून्य अग्नी उज्ज्वलितपणे प्रकाश लावे व अज्ञानातिमिराचा नाश होऊन जन्ममरणाचे फेरे चुकून अखंड शांतीच्या साम्राज्य शरणार्थावर अखंड स्थापित व्हा. कुठेही गेला तरी ही चीज विसरू नका. आपण बसल्या तिथे आहात, बाहेर कुठेही जा, कुठे गेला तरी हे विसरू नका. त्याचा फायदा तोटा काय आहे याकरता अनुभव घेणं अत्यावश्यक आहे. फक्त कोणी सांगते म्हणून करायचं नाही. वडिलांनी सांगितलं अरे मंदिरात जायचं आपल्याला, याला देव म्हणतात, डोकं ठेव. वडिलांनी कधी सांगितलं नाही देव का म्हणायचं, मुलांनी कधी विचारलं नाही देव काय, त्याचा शोध घेतलाच नाही. तर तो शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे, पंतप्रधानांनी एकदा तुम्ही गुरु केला, गुरुच्या नावामध्ये बसला की पुढची सगळी जबाबदारी मी वाहतो आहे, पुढचं सगळं जे आहे सर्वस्व तुम्हाला अर्पण कर, सोनमान तुम्हाला अर्पण कर, तुझं सर्वस्व मला दिलं, मी तुझी सगळी जबाबदारी घेतो, असं अभय वचन आपल्याला सर्वांना दिलेलं आहे. इथे आवाज सांगण्यात आला की इथे गुरुबंधू मंडळी कमी आहे, पण गुरुबंधू आहे तसं काय नाही. सर्व इथे दोनच पुरुष आणि स्त्री या दोनच जाती आहेत आणि यामध्ये मोठा धर्म आहे तो माणुसकी हा मोठा धर्म आहे. पंत महाराजांनी आमच्या भक्त सगळ्या वाङ्मयामधून माणुसकी धर्म जागवावा, माणुसकी धर्म जगवावा आणि माणुसकी धर्म वाढवावा अशी ठामपणे सगळी भूमिका मांडलेली आहे. त्याचा आपण पुढे अभ्यास करू तेव्हा अधिक विस्तृत चर्चा होईल तुमचे डॉक्टर आपल्याला अधिक सांगतील. त्याकरता सांगितलं की ही चीज विसरू नका. त्याच्या पुढे अत्यंत महत्वाचे शब्द सांगितलेले आहेत. काळजासहित प्राण जाण्याचा जरी प्रसंग आला तरी हे भूक हातचे सोडू नका. आपण सगळ्यात श्रेष्ठ भीती कोणती आहे? मरणाची. माझं काय बरवाईट होईल, मी हे करू कसं, बाजूला पुढे आवाज झाला की सगळे लोक परत सुटतात, मी वाचलो पाहिजे. काय करणार वाचून? तो जन्माला आलेला आहे, तो एक नाही दिवस जाणार आहे, निश्चित आहे. असं असताना सुद्धा आपण पळता काढतो याची खात्री देण्याकरता त्याच्यावर उपाय काय सांगितले आहे मिळत राहत नाही. पण गुरु आपले सोडणार नाही, गुरुवचन सोडणार नाही, गुरुने सांगितलेल्या आज्ञेत राहील, गुरुने सांगितलेल्याच गोष्टी करेन, यापेक्षा अधिक दुसरं काहीही करणार नाही याची ठाम खात्री त्याने दिलेली आहे. त्याकरता तुम्हाला दुसरं पुढे असं म्हटलेलं आहे, यातील भेदगड तुम्हाला अनेक संकटातून पार करेल, त्यापासून उत्पन्न होणाऱ्या प्रेमरसाने बरोबर पुरा करावे. बरोबर संसारामधल्या सगळ्या चिंता आहे त्यांचा आपोआप भेसळ होईल. पण त्याकरता उपाय सांगितले, पुढे नियम सांगितलेले आहे. याकरता तुमच्या नित्यनैमित्तिक कर्मापैकी, तुमच्या नित्यनैमित्तिक कर्तव्यापैकी याचं वाचन पठण हे मुख्य कर्तव्य सांगितलेलं आहे. हे कर्तव्य आहे हे समजून आपण केलंच पाहिजे. दिवसा वाचत चला आणि हे तुमचं कर्तव्य आहे. गुरुपुत्राचं तर कर्तव्य आहेच आहे, सर्वांचं कर्तव्य आहे. घरातल्या फक्त कर्ता पुरुषाने सगळ्या कसली कामं करावी असा नियम नाही. ज्याला ते जमेल त्याने ते करावं, पण आत्मोद्धाराकरता प्रत्येकाने करायलाच पाहिजे. त्याला वडिलांनी केवळ मुलाने करायचं असं काही प्रकार नाही आहे. ते मुलांना आपला उद्धार करत असेल तर मुलाने ते करायलाच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे, पुस्तक वाचलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्या आधी काही सापडणार नाही. अशा प्रकारचा या पत्रामध्ये पत्रामध्ये पाठवून दिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये शेवटच्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं जे अंतःकरण आहे, अंतःकरणाची शाळेखाली बसून तुम्हाला असा कंटाळा आला, थकवा आला, भांडण झालं, तुमची कुठे वृत्ती लागत नाही, कुठे लक्ष लागत नाही, असे बरेच प्रकार असतात. तर सहज या सगळ्यातून सोपा उपाय आहे नामस्मरण करावं. नामस्मरणाच्या वाड्याला तुमचे सगळे प्रश्न आपोआप सुटतील. पण अत्यंत महत्वाचं आहे ते नामस्मरण आहे. त्या नामस्मरणाचा रस्ता चालवण्याचा झाला म्हणजे अंतःकरणाची शाळेखाली बसून गुरुस्मरणाचे पाण्याने धुवून धुवून फळानो तुम्हाला लागेल ते खा आणि वर प्रेमाचे पाणी प्या, जतनीने चांगले बांधून घ्या, कोणीतरी चोर मैल काढून येते, तापत्रय त्रास चिंता या कुठल्याना मारण्याची काठी आहे असं पंत महाराजांनी निश्चितपणे या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर या पत्रानंतर आपण प्रेमतरंगाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर प्रेमतरंगाच्या सगळ्या प्रती आपल्या सर्वांकडे आहेत. सुरुवातीला पुस्तकात
हा निबंध आहे प्रेमधरण हा तसा वाचून दाखवलेला आहे. त्याच्यात काहीही बदल न करता जे छापलेलं आहे तेच वाचून दाखवलेलं आहे आणि फार सुंदर पदामध्ये वाचून दाखवलेलं आहे. एक पुण्याचे रवी देशपांडे म्हणून दिवस आहे त्यांनी हे वाचून दाखवलेलं आहे. आपण आता ह्याच्यातला पहिला भाग आपण ऐकूया आणि त्यानंतर आपण त्याच्यात आपल्याला काय कळलं याची आपण थोडीशी चर्चा करूया. काया जायची शाश्वत न राहण्याची जल भूत दिसूनही जाते क्षण अंकुरही साचे. पाण्याच्या बुडबुड्यासारखा अनुभव आहे आपलं आयुष्य. आता आहे तो थोड्या वेळाने नाही, काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. आता आहोत तो थोड्या वेळाने असू की नाही याचा काही भरोसा नाही. मग अशा अनिश्चित देहावर प्रीती काय करायची, कशासाठी करायची? म्हणजे या देहात किंवा आजूबाजूला जे शाश्वत आहे ते शोधणं महत्वाचं आहे. अगदी तुम्ही बघता तुमच्या आजूबाजूला सुद्धा उदाहरणं आहेत की आपल्याला ओळखणारी माणसं किंवा आपण ज्यांना ओळखतो अशी माणसं काळाच्या पडद्यात गेलेली आहेत. वृद्धही जातात, लहान मुलंही जातात, तरुण माणसंही जातात. कोणी राहत नाही, कोणीही राहत नाही. मग आहोत ज्या स्थितीत आज आहोत त्या स्थितीचा आपण या मनुष्य देहाचा या नरयोनीचा फायदा करून घेतला पाहिजे. पंत म्हणतात कोणी नाही राहत. अगदी कुबेरासारखं ज्याचं वैभव असतं असाही माणूस राहत नाही. अगदी टाटा बिर्ला आहे जे आपण पाहतो अमाप संपत्ती आहे पण ते काय कायमचे जिवंत राहतात का? नाही. अगदी गरीब माणूस सुद्धा त्याच पद्धतीने जातो. शेवटी पाणी पाजायला सुद्धा कोण नसतं पण तोही जातो. कोणी राहत नाही, कोणी आलेला माणूस राहत नाही. मग आपण काय करायला पाहिजे याच्या विषयी पंत आपल्याला या लेखात सुरुवातीला सांगण्याचा प्रयत्न करतात की बाबा रे हुशार हो. म्हणून सुरुवातीला पंत म्हणण्याची एकाग्र हो, लक्ष एका ठिकाणी स्थिर कर. कोणताही विषय समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्या विषयाच्या ठिकाणी एकाग्र व्हावं. आता तुम्ही सगळेजण जमलेला आहात तर तुम्ही एकाग्र चित्ताने हे पंतांचं वाङ्मय ऐकताय, पंतांचा हा लेख ऐकताय. आपली जी चर्चा झाली ती एकाग्रतेने जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. म्हणजे आपल्या मनाची जी शक्ती आहे ती एका ठिकाणी वळवणं ही एकाग्रता आहे. आणि ही एकाग्रता झाली. आता हा जो आपण लेख वाचतोय तेव्हा एकाग्र चित्ताने आपण जे ऐकलं तर पटकन लक्षात येईल की पंतांना काय सांगायचं. यानंतर पंत म्हणतात की बघा धन्वंतरी अमृत पाठात करणार जो देवाची जबाबदारी ते पण अमृत सरळ केला मला पावते. पण आपलं आयुष्याला अनिश्चित आहे तर आपण या देवाला किती प्रेम करायचं. पंतप्रधान महाराज बोलून आहे की या देहाची काळजी तुम्ही जागेपणे घेता. जागृती तुम्हाला समजतं देहाचं वेगळा समजतं, बरोबर की नाही? जागे असताना आपल्याला तेव्हा काय भरतर आपण कुठे काय त्याची कल्पना असेल आपल्याला असे नाही नसते ना. म्हणजे एकाच आवश्यक म्हणजे जागृती आवडत आपण या देहाला बघतो त्याचे व्यवहार बघतो. पण ते एकाच आवश्यक असताना आपण किती प्रेम करायचं असतं तुम्हीच विचार करायचा आहे. पुढे पंतप्रधान हीच काय केलं जोडदार तुम्ही कुठे जोडलेला कसे जोडलेला काहीच मला कल्पना नसते त्याच्यावर विचारपूस करत नाही. नंतर पंतप्रधान म्हणला की मग एका अवस्थेत अनुभवणाऱ्याचा अभिनय कसा. पंतप्रधान आपण एकाच अवस्थेत या देहाला फक्त बघू शकतो मग त्याचा अभिनय एवढा कसा लागला देहावर एवढं प्रेम काय करायचं. ही पंतांनी पण कणसणी पण म्हणलेलं आहे की आपल्याला कसले अभिनय असतात आपली बायको सुंदर दिसावी. किती सडेतोड वेळ पंतांनी सांगितलेलं की कसं वागायला हवं. पंतप्रधान की आपल्याला ऐकूनच एवढं चांगलं चांगलं द्यायचं आपण विचार करतो. आईला मात्र आईच्या गुणाला खर्ची मिळालाच मिळतं तर विचार अंतर्गत करायला पाहिजे. अभ्यासी खरोखर आपण कसं वागलं पाहिजे, कसं असायला पाहिजे. मग अशा प्रकारचे आपल्याला अभिमान असतो की आणखी कुणाला बायकोचा अभिमान असतो, कुणाला स्वतःच्या देहाचा अभिमान असतो, दागिन्याचा अभिमान असतो. हा अभिमान सगळं सोडायला सांगतात. आणि मग पंतप्रधान या पॅरेग्राफच्या शेवटी काय सांगतात की सोडा हा अभिमान अमूल्य दागिना सोडून. मला वाटतं कोणी सांगेल
अमूल्य जागा. तुम्ही सगळेजण आता ऐकताय आणि पंतांनी सांगितलं की सोडा हा अभिमान सोडा आणि अमूल्य दागिना शोधून घ्या. तुम्हाला काय असं वाटतं की काय असेल हा अमूल्य दागिना काय असेल? कोणी सांगेल? आपल्याला एक संवाद साधायचा आणि काय बोलले जाईल आपल्याला चर्चा करायची आणि पंत जाणून घ्यायचे आहेत एकमेकाच्या संवादातून. उत्तर आलेला का शोधून घ्यावा सापेक्ष पंतांना काय वाटतं आपल्याला? बोलणारी बरीच मंडळी आहे पण ते बोलत नाही. त्यांनी कसल्या प्रकारची शंका नाही त्या दृष्टीने सांगावा. प्रेमाचा मायाचा बरोबर आहे. बरोबर बोला. प्रेमाचा मायाचा संगीता असा हे असा बरोबर आहे. पण कसं आहे आई म्हणाला तर एकदम बरोबर आहे नाही. आता सुरुवातीलाच पंत काय म्हणतात एका म्हणजे जागेपणीचाच आपण या देहाचा अभिमान करतो. आपण झोपतो तेव्हा आपल्याला माहिती असतं का की आपले हात कुठे आहेत, पाय कुठे आहेत, आपल्या अंगावरचे कपडे कसे आहेत. पण जागेपणीच्याच अवस्थेची आपण एवढी काळजी घेतो. म्हणजे जागे आहोत म्हणून आपण सगळे स्वतःचे पांढरे झालेले केस रंगवतो, काळे करतो, समाजात आणखी काय काय चांगले कपडे घालून मिळवतो. पण म्हणतात अरे तूच नाही राहणार आहे. तुझे ते पांढरे केलेले काळे केस तरी राहतील का? नाही. किंवा तू स्वतःला एवढं रंगवतोय ते राहील का? नाही राहणार. तू कशाला या क्षणभंगूर देहाचा अभिमान करतोय? सोड या देहाचा अभिमान. मस्तक झाल्याशिवाय देहाचा अभिमान सुटणार नाही, देहाची प्रीती सुटणार नाही, मी कोण आहे ते समजणार नाही. आणि मी असाच आलो गेलो तसं नको आहे. मी कोण हे जाणलं तर पंत म्हणतात पुन्हा या चक्रात फिरत राहायची गरज राहणार नाही. आपल्याला चक्रातून सुटायचं आहे, बाहेर जायचंय. लक्ष 84च्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर जायचंय आणि त्या आनंदमय सुखमय अशा पंत स्वरूपी विलीन व्हायचं की जिथे सुखाशिवाय आनंदाशिवाय काहीच नाही. म्हणून आपण नेहमी म्हणतो निज सुख, निज आनंद, निज शांती ही आपल्याला प्राप्त करून घ्यायची. म्हणून पंतांचे शरण हेच आपल्यासाठी अमूल्य दागिन्याच्या रूपाने आहे. तुमची जी ऐहिक सुख आहे ती सुख नव्हे. ऐहिक सुखांबद्दल पंतांनी लिहिलेलं नाही, आत्मसुखाबद्दल लिहिलेलं आहे. आपण कोण आहात हे समजून घेण्याकरता तुम्हाला त्या आत्मसुखाचा शोध घेण्याकरता सांगितलं. सुख म्हणजे तुम्हाला मिळणारे सुख आहे, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, किती मुलंबाळ आहे, मी सर्वांपेक्षा कसा मोठा आहे हे दाखवण्याचं सुख नव्हे. ऐहिक सुखाची धडपड बिलकुल नाही. ती जी सुखाची धडपड आहे ते तुम्हाला मी कोण आहे, देव कोण आहे, देवाबद्दल प्रेम कसं असेल, काय आपण नेमकं काय करावं, आपण कुठल्या मार्गावर आहोत हे सगळ्यांनी आत्मसंशोधन करण्याकरता आपलं आत्मसंशोधन आपण करण्याकरता आपल्याला पंत महाराज वेळोवेळी आपल्याला जागृत करताय. किंवा तुझं मुख्य कर्तव्य जे आहे ते पंत शरण आहे. त्याला शरण जा, तुझं सगळं सर्वस्व त्याला अर्पण कर आणि त्याला सर्वस्व अर्पण केल्यानंतर पुढची तुझ्या आयुष्याची जी वाटचाल आहे त्यांनी सांभाळेल असं अभयवचन पंत महाराज देतात. त्याकडे तुझा जो अभिमान आहे मी कोणीतरी आहे हा सोड आणि नेमका अमूल्य दागिना शोधून घे. तू कोण आहेस हे जाणून घे आणि त्याप्रमाणे तुझ्या आयुष्याची पुढची वाटचाल करायला तुला हरकत नाही असं पंतप्रधानांचे दाखवून सांगितले. बरोबर. आणि या परिच्छेदाचा शेवट करताना पंत म्हणतात की आतापर्यंत तुमच्यावर प्रीती करणारी जी लोक आहेत, जेव्हा तुमची वाईट अवस्था होते, या शरीराची वाईट अवस्था होते, तेव्हा तेवढेच ते तुम्हाला